नमस्कार मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये वाटलं नव्हतं एवढा कहर कधी होईल, मात्र कहर आता तो झालेला आहे. आणि यामुळे सर्व बीड जिल्हाच अस्ताव्यस्त झाला असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण बीड जिल्ह्यामध्ये याआधी कधीही न घडणारी गोष्ट आता मात्र घडलेली आहे. नेमकं काय घडलेलं आहे आणि तो कहर नेमका काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमधून समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये कधी कुठे पाऊस पडेल किंवा काय होईल, कशी परिस्थिती निर्माण होईल, काहीसुद्धा सांगता येत नाही. मात्र अशी जरी गोष्ट असली तरीसुद्धा पावसाचा कहर म्हटलं की सगळे काही हादरून जातात आणि तोच कहर आता बीडमध्ये सुद्धा पाहायला आपल्याला काल मिळाला. आष्टीमध्ये प्रचंड असा पाऊस झाला आणि त्या पावसामुळे लोकांच्या राहण्याची सोय, खाण्याची सोय बिघडली आणि एक प्रकारे पूर्ण गावामध्ये पाऊस वातावरण निर्माण झालं, पाण्याचं वातावरण निर्माण झालं आणि त्या ठिकाणी पावसाचा कहर जो म्हणतो आपण, तो खऱ्या अर्थानं कहर तिथं पाहायला मिळाला. काल आष्टीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, घराच्या बाहेर लोकांना निघता येणं गेलं. घराच्या बाहेर तर सोडाच, मात्र त्यांच्या घराने पाणी शिरलं आणि पूर्ण गाव हा पाण्याखाली गेला. बऱ्याच तालुक्यांचा सुद्धा संपर्क काल बीडमध्ये तुटलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि एक प्रकारे कधीही न पडणारा कहर किंवा कधीही न पडणारा बीडमध्ये पाऊस तो काल घडला. आणि त्यामध्ये एक घटना म्हणजे सुरेश धसांनी कशाप्रकारे लोकांना वाचवले. सुरेश धसांनी स्वतः जाऊन तिथं हेलिकॉप्टरने लोक तिथले काढले बाजूला, कारण बऱ्याच महिला या तिथं आपल्याला पाहायला मिळत होत्या की बऱ्याच महिला तिथं अडकल्या होत्या, पुराच्या पाण्यामध्ये अडकल्या होत्या किंवा पाऊस जो येत होता त्यामध्ये त्या महिला अडकल्या होत्या आणि कुठंतरी वाटलं होतं की पावसामध्ये आता ह्या महिला फसून गेलेल्या आहेत. मात्र पावसामध्ये फसून जरी गेलेल्या असल्या किंवा सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरीसुद्धा सुरेश दसांनी जे काल केलेलं काम आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव एक प्रकारे होतोय. आणि याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे आता ती बीडमध्ये पावसाचं वातावरण हे आहे. बीडमध्ये सोडा, पूर्ण मराठवाडा पिंजून काढलेला आहे. मराठवाड्यामध्ये कधीही एवढा पाऊस पडत नव्हता. कधीही मराठवाड्यामध्ये सीझन पाऊस पडला जास्त नाही. मात्र यावर्षी मात्र मराठवाड्यामध्ये भरपूर असा पाऊस हा झालेला आहे आणि एक प्रकारे जिथं दुष्काळी भाग होता तिथं आता सुकाळ झाला का काय असा प्रश्न पडायला लागलेला आहे. कारण ज्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता त्या ठिकाणी पाऊस पडायला लागला आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस पडत होता त्या ठिकाणी मात्र आता कोरडाईचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सुद्धा आताच पाहू शकतो आपण की पाऊस या ठिकाणी सुद्धा चालू आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याच्यामधून सरकारकडून आव्हान करण्यात येत आहे की कोणीही घराच्या बाहेर पडू नये. विनाकारण जर तुमच्या कामं नसतील किंवा ज्या ठिकाणी पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बाहेर जात असाल किंवा विनाकारण जर बाहेर जात असाल तर कदाचित तुम्ही तिथून बाहेर पडू नका आणि तुमचं जीवन किंवा तुमचा जीव हा धोक्यात कोणीही घालू नका, असं बीडच्या जनतेकडून किंवा सरकारकडून बीडच्या जनतेला सांगण्यात येत आहे. कारण आपण जर पाहिलं तर बीडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भयावह परिस्थिती सध्या निर्माण झाली होती. काल सुरेश दसांनी जे काही हेलिकॉप्टरनं काम केलं ते हेलिकॉप्टरनं केल्यानुसार लोक वाचले म्हणता येईल आणि एक प्रकारे सुरेश दसांनी त्यांना जीवन दान दिलं असं सुद्धा म्हणता येईल. मात्र हे सगळं जरी असलं तरीसुद्धा हे आमदाराचं कामच असते म्हणायला सुद्धा हरकत नाही. आमदारानं स्वतःच्या तालुक्याला जपायलाच पाहिजे आणि एखादं संकट जर आलं तर नक्कीच ते पूर्ण करायला सुद्धा मदत केली पाहिजे. मित्रांनो, पावसामुळे कोणीही बाहेर पडू नये, सरकारचं आश्वासन आहे. शाळा कॉलेजांना सुट्टी आहे आणि यामुळे या व्हिडिओमधून हेच सांगणं आहे की पावसामध्ये कोणीही
वेगळी गोष्ट करण्याचा प्रयत्न करू नका आणि सगळ्यांना आव्हान करण्याचा प्रयत्न राहील की बीडमध्ये असो किंवा मराठवाड्यामध्ये सध्या जोरदार पाऊस आहे आणि तुम्ही सतर्कतेचा इशारा शासनाने दिलेला आहे, त्याच्यामुळे सावध राहावे हीच सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.